तिसरा बळी धोकादायक झाडांनी मुंबईमध्ये घेतलेला आहे। पावसाळ्यामुळे झाडं कोसळण्याच्या घटना घडतायत। चेंबूरची घटना ताजी होती आणि आता मुंबईत सुद्धा कुर्ला या परिसरामध्ये कुर्ला नौपाडामध्ये तिसरा बळी झाड कोसळून गेलेला आहे। या घटनेची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहता तर कुर्ल्यात नौपाड्यामध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू झालेला आहे। युनिस शेख असं या वृद्ध इसमाचं नाव आहे। युनिस शेख यांचा या झाड कोसळून पडल्याच्या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। तर कुर्ल्यात नौपाडा परिसरामध्ये महापालिकेच्या शाळेजवळ एका दुकानावर भलं मोठं झाड कोसळलं होतं आणि हे झाड कोसळून या दुर्घटनेमध्ये युनुस शेख यांचा मृत्यू झाला। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल घटनास्थळी हजर आहेत। पुन्हा त्यांच्याकडे जाऊयात, थेट जाऊयात। निकेश, आता काय सध्या परिस्थिती आहे? मनसेचं सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि नागरिकांमध्ये सुद्धा तीव्र संताप आहे। नक्कीच ज्या ठिकाणी आता घटना घडलेली आहे त्या घटनास्थळी मी आहे। ही जी शाळा आहे मुंबई महानगरपालिकेची, ही नौपाडा विद्यालय, हे नौपाडा विद्यालय आहे आणि या नौपाडा विद्यालयाच्या अगदी समोरच एक हे झाड आहे। याच झाडाची फांटी जी आहे ते युनिस यांच्या अंगावरती पडली आणि युनिस यांचा जागीच मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे। त्याच्या नातेवाईकांकडनं हळहळ व्यक्त केली जाते, तर मनसेकडनं देखील आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं पाहायला मिळतंय। कुठेतरी पालिका प्रशासनाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी, महापौरांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आता हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। घटनास्थळी पोलीस देखील पोहोचलेले आहेत। पोलिसांकडनं या सर्व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। या कुर्ला परिसरामध्ये हे तिसरी घटना आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। किशोरी पेडणेकर देखील या ठिकाणी पोहोचल्या होत्या, त्यांनी देखील या घटनेचा निषेध केलेला आहे। त्यांनी देखील महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती केलेली आहे। आता हे सर्व आंदोलक जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत। पहिल्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, आता राजीनामा देणार का? महापौर आणि उपमहापौर महेंद्र भानुशाली यांच्याकडनं हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। काही महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। नेमका त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊ। ताई, ठिय्या आंदोलन गेल्या अनेक तासापासून सुरू आहे, नेमकं काय भावना आहे? कारण अजून महापालिकेचा कोणताही अधिकारी देखील या ठिकाणी आलेला नाही। जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही। त्यांनी येऊन आम्हाला उत्तर द्यावं। तिसरी घटना तर आहे। आपल्यासोबत भानुशाली सर आहेत। सर, अनेक वेळ म्हणजे 2-3 तास उलटलेले आहेत तरी देखील अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीयेत। ठिय्या आंदोलन सुरू केलेलं, नेमकं काय मागणी धरणार? नाही, आमची मागणी अशी होती की झाड पडला, स्थानिक लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, कॉन्ट्रॅक्टर आला, झाडांच्या फांद्या कापून साईडला ठेवून असं निघून गेला जसं का या रस्त्यावर काही झालं नाही। या मॅटरला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न केला। आम्ही किती तासापासून उभे होतो, कोण यायला तयार नाहीये। शेवटी नाईलाज आम्हाला इथं बसावं लागलं की महापौर उपमहापौर त्यांनी इथं यावं आणि त्या परिवाराला न्याय द्यावं। त्या मृतक व्यक्तीच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे ना, त्यासाठी आम्ही बोलतोय। कोण यायला तयार नाहीये। अधिकारी आत्ता 10 मिनिटं अगोदर एक ASG गार्डनची येऊन गेलेत, पण त्यांच्याकडे तो पॉवर आहे का त्या परिवाराला न्याय देण्याची? मी बोललो त्या परिवाराला न्याय द्या, कारण माझ्या चांदिवलीमध्ये तिसरी घटना आहे, 4 दिवसात दुसरी। लाख भेटले, भाव वाढला, दुसरी मृत्यूमध्ये 10 लाख झाले, आता तिसरी। भाव वाढले पाहिजे ना, द्या 25 लाख रुपये। आणि यावेळी अधिकाऱ्यांचा निलंबित न करता तुम्ही मोठे लोकांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे। तिसरी घटना आहे, पण ज्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे ती कारवाई होत नाहीये। अजून देखील अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना वाढत आहेत। कुठेतरी अजून जर पाऊस झाला तर अशा घटना अजून वाढतील, तरी पण पालिका प्रशासनाला जाग येत नाहीये। साहेब, ज्या पद्धतीने नाले सफाईचे पावसाळ्या अगोदर करोडोंचे टेंडर असतात, जे साफ झाले नाही नाले म्हणून पाणी भरला, काल तुम्ही बघितलं, त्याच पद्धतीने मुंबईमध्ये झाडांची छाटणी करण्यासाठी करोडोंचे टेंडर निघतात। मी चांदिवलीमध्ये बोंबलून थकलो की साहेब झाडांची छाटणी झालेली नाहीये, कृपया तुम्ही करा। आम्ही हिरलेकर साहेबांना पण सांगितलं होतं, पण शेवटी काय झालं, दाखवण्यासाठी 2-4 झाडं छाटणी केलेत, जिथं पडतात तिथं पोचतात आणि दाखवतात की आम्ही काम करतोय। पण जर या झाडाची व्यवस्थित छाटणी झाली असते तर ती फांदी पडली नसती आणि या माणसाचा जीव गेला नसता। खूप चुकीचं काम चालू आहे आणि माझ्या चांदिवलीमध्ये रोज माणसं मरतायत साहेब। आम्ही त्यासाठी थोडी लोकांना निवडून स्थानिक लोक देत आहेत की
की आमचा जीव गेला पाहिजे. आता खाली बघायचं की वर बघायचं झाडांकडे हेच समजत नाही. मी तेव्हाही सांगितलं की एक GR काढावं की 4 महिन्यात पावसाळ्यामध्ये कुणी घराच्या बाहेर निघू नये, आम्ही तुम्हाला घरी सगळे पैसे देऊ, असा एक GR काढून टाका, लोक बाहेरच नाही निघणार ना. नक्कीच हे निकेश आंदोलक आहेत, यात एक त्यांच्याकडनं मुद्दा आंदोलन आणखी जे आहे ते महत्वाचा केलं आहे जात असा की संपूर्ण परिसर- निकेश, या सगळ्यात आणखी एक मुद्दा असा आहे की तू जो मगाशी परिसर दाखवला, हे झाड जिथे कोसळलं तिथे बाजूला ही नौपाडा शाळा आहे, नौपाडा हायस्कूल आहे, आणि समजा आज रविवार आहे त्याच्यामुळे सुदैवानं शाळा बंद आहेत, विद्यार्थी इथे नाही आहेत. नाहीतर एरवी शाळा सुटण्याच्या वेळी समजा जर ही घटना घडली असती तर किती महागात पडलं असतं, किती मोठी हानी झाली असती, किती विद्यार्थी सुद्धा जखमी झाले असते, ही भीती तर आहेच. मात्र तरी सुद्धा शाळेलगतची जी झाडं आहेत त्याच्यावर का लक्ष देता येत नाही? नक्कीच हा परिसर आपण दाखवू शकतो. हा जो परिसर आहे, जो रहदारीचा परिसर आहे, एक लोकवस्ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच ठिकाणी नौपाडा ही महानगरपालिकेची शाळा आणि त्याच्या अगदी समोरच लाईनशीर असे झाडं आहेत, पण त्याच्या फांद्यांची कुठेतरी छाटणी जी आहे ती केली नव्हती. त्यामुळे ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्याच घटनेमुळे युनिस शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जर आज रविवार आहे त्यामुळे शाळा बंद आहे. जर इतर दिवशी जर कधी ही घटना घडली असती तर मोठी हानी, जीवितहानी जी आहे ती झाली असती. पण आज रविवार असल्यामुळे ही मोठी जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे. ही नौपाडा शाळा आहे आणि नौपाडा शाळेच्या अगदी हे जे भलं मोठं झाड दिसतंय त्या झाडाची फांटी पडून युनिस यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आणि ह्या झाडाच्या काही अंतरावरती युनिस शेख यांनी एक हार्डवेअरचं नवीन दुकान घेतलेलं होतं आणि हे दुकानाचं उद्घाटन नेमकं कसं करायचं या प्लॅनिंगसाठी युनिस शेख आज जे घराबाहेर पडलेले होते, ते दुकानात जात असताना नेमकी ही घटना जी आहे ती घडलेली आहे. त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की युनिस शेख हे गेल्या 40 वर्षापासून ह्या वस्तीमध्ये रहिवासी म्हणून राहत होते. मात्र ही घटना घडल्याच्या नंतर दुःखाचा डोंगर जो आहे तो संपूर्ण परिवारावरती पसरलेला आहे. कुठेतरी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी जी आहे त्यांच्या मित्रांनी देखील केलेली आहे. तर ज्याप्रमाणे इथे आंदोलन सुरू आहे, जोपर्यंत महापौर या ठिकाणी येऊन घटनास्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. महापौरांनी, उपमहापौरांनी राजीनामा द्यावा आणि संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता ह्या आंदोलकांनी धरलेली आहे. त्यामुळे आता येत्या काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच निकेश, तू म्हणालास त्याप्रमाणे खरं तर हा नेहमी गजबजलेला परिसर असतो. हा एकतर इथे शाळा आहे आणि एरवी शाळा जर असती आणि तेव्हा ही घटना घडली असती, ऑड डे असता एखादा, तर फार मोठं दुर्दैव याहून दुसरं नाही असं म्हणावं लागेल. पण आज ही घटना घडलेली आहे, रविवार आहे, तरी एका वृद्धाचा यात मृत्यू झालेला आहे. आणि तरीसुद्धा आसपासच्या ठिकाणी इतकी मोठी झाडं आहेत, खरं तर तिकडे जुनी झाडं सुद्धा आहेत आणि या झाडांचा सुद्धा धोका आहेच की. तर आपण पाहतोय कुर्ल्यात नौपाडा इथं झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे कुर्ला पश्चिम इथं वेस्ट इथं असलेल्या एका शाळेच्या जवळ, नौपाडा हायस्कूलच्या जवळ हे झाड होतं. या समोरचं हे झाड कोसळलेलं आहे आणि झाड पडून पुन्हा एकदा एका निष्पाप मुंबईकराला आपला जीव गमवावा लागला.